जातो म्हणे मित्रांसोबत अभ्यास करायला, एकट्याने अभ्यास होत नाही का तुझा? ती शेजारची नवीन रूम काय जग मारायला बांधून ठेवली? मित्रांनो, असे शब्द झाले तुमच्या कानावर काय पडत असतील? आई आहे ना घरी, बरोबर आहे की नाही? घाबरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप स्टडी आणि हा सोलो स्टडी यांचा जो बॅटल आहे ना तो फायनली क्लिअर करून टाकू. मित्रांनो, अभ्यास म्हटलं की मित्रांसोबत अभ्यासाची मजाच काही और असते. बघा ना, त्या टेबलवर तो अभ्यास, अभ्यासाच्या वेळी ते जोक्स, थोडा ठसा टाइमपास, मग थोडासा अभ्यास, तो चहा, मजा, वातावरण कसं फुलून जातं नाही का? पण याच वेळी मी अजूनही असं सांगेल की सोलो जो स्टडी असता त्याची पण एक वेगळीच इफिशियन्सी असते, त्याचा ऑरा काही वेगळाच असतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप स्टडी आणि सोलो स्टडी दोघांमधलं कंपॅरिझन जाणून घेणार आहे की कुठलं आपल्याला बेस्ट होईल. पण काळजी नका करू, सुरुवात ही तुमचा जो आवडता आहे, सगळ्यांचाच आवडता ग्रुप स्टडी, तिथून करूया. सो मित्रांनो, सुरुवात करूया तुमच्या सगळ्यांचा आवडता स्टडीचा पॅटर्न आहे तो ग्रुप स्टडी. मित्रांनो, ग्रुप स्टडी म्हणजे थोडक्यात डिस्कशन्स. ग्रुप स्टडी मध्ये अवघड टॉपिक सुद्धा इझिली कव्हर होता. कधी तुम्ही तुमच्या मित्राला समजून सांगता तर कधी तुमचा मित्र तुम्हाला समजून सांगतो. यामुळे एक टीम वर्क आणि एक टीम स्टडीचा पॅटर्न एक डेव्हलप होतो. मित्रांनो, भारी आहे ग्रुप स्टडी, पण या ग्रुप स्टडीचे एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. काय ड्रॉबॅक आहे की फ्रिक्वेंट गॉसिप्स, फ्रिक्वेंट ब्रेक्स, आणि जे टॉपिक्स आहे ते विदिन टाइम कम्प्लीट होत नाही, कारण आपण सारखे टाइमपासलाही जातो, खेळायलाही जातो आणि भरपूर साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे ग्रुप स्टडी कधी कधी ऑड ट्रॅकला सुद्धा निघून जातो. आता बघूया सोलो स्टडी. मित्रांनो, सोलो स्टडी म्हणजे स्वतःची वेळ, स्वतःचा अभ्यास आणि स्वतःच्या पद्धतीने अभ्यास. मित्रांनो, सोलो स्टडी मध्ये आपण आपल्या पद्धतीने आपला वेळ देऊन तेवढा डीपली अभ्यास करू शकतो आणि स्किल आपले डेव्हलप करू शकतो. भारी आहे मित्रांनो सोलो स्टडी, पण सोलो स्टडी मध्ये एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. काय की डाऊट्स आले तर काय, कुणाला विचारणार? तिथेच तर सगळी गडबड होते. घाबरू नका, इथेच तर पर्पल ॲट तुम्हाला मदत करणार आहे. पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत अभ्यास करा. डाऊट्स आले तर आम्हाला पर्पल ॲटला विचारा, आम्ही सॉल्व्ह करून देऊ. मित्रांनो, तो आपण जर बघितला आता सोलो स्टडी आला आणि पहिला होता आपला ग्रुप स्टडी. कुठला बेटर आहे या मित्रांनो, या गोंधळामध्ये आपल्यासाठी बेटर काय हे कसं ठरवणार? तर सोपं आहे. जेव्हा डिफिकल्ट टॉपिक येतील तेव्हा ग्रुप स्टडी करा, टॉपिक इझी करा, आणि जे सोपे स्कोरिंग टॉपिक येतील आणि रिव्हिजनची वेळ येईल बस ती सोलो स्टडीने करा. या पद्धतीने केलं तर अवघडातला अवघड अभ्यास कमीत कमी वेळेत कंप्लीट करून आपण आरामात टॉप करू शकतो. अभ्यासाचं कायमचं टेन्शन घालू शकतो आणि अभ्यासापासून रिव्हिजन पर्यंत तुम्हाला मदत करेल दोघांमध्ये पण पर्पल ॲट. सो डाउनलोड करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.